आज आम्हाला छान असे गिफ्ट मिळालेले होते. ते का, कशासाठी आणि कुठे? तर नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. मी सॅटर्डे, संडे गेली होती आईकडे आणि आईकडे गेल्यानंतर मामीकडे छान आज हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता. तर मी थोडी आधीच गेली कारण की मला आज रिनमोचनला जायचं होतं. तर ही फॅमिली जी आहे, निघालो फॅमिली घेऊन आम्ही रिनमोचनला. रायबाची फर्स्ट यात्रा होती. हे सगळेजण आहे, माझ्या मामेबहिणी आहे, हा रायबा माझा भाचा आहे. दादा सगळेजण विमोचनला पोहोचलो. पोहोचल्यानंतर इथे मंदिर आहे. नदीच्या पलीकडे एक मंदिर आहे आणि नदीच्या अलीकडे सुद्धा एक मंदिर आहे. असे 2 मंदिरं आहे. तर तिथे आधी आम्ही एका मंदिराचं दर्शन घेतलं आणि विमोचन हे दर्यापूर ते भातकुली रोडवर आहे आणि 4ही आठवडे म्हणजे पौष महिन्यातले 4ही आठवडे इथे यात्रा असते आणि रथसप्तमीला ही यात्रा बंद होते. तर तो शेवटचा दिवस असतो. तो शेवटचा दिवस असल्यामुळं तिथं खूप गर्दी होती. आणि एवढ्या गर्दीत आम्ही आधी तिथले कसं तरी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर नदीच्या पलीकडे जे मंदिर आहे तिथे सुद्धा गेल्यानंतर खूपच गर्दी होती. तर हे बघा, बघू शकता तुम्ही एकीकडे लेडीज आणि एकीकडे जेंट्स असं दोघांना जायसाठी नदीतून रस्ता होता आणि हे पाणी जे आहे ते साठवलेलं पाणी आहे. ते वाहतीचं पाणी नव्हतं. त्याच्यामुळे ते पाणी थोडंसं घाण होतं आणि तिथून आम्ही नदीच्या वर गेलो आणि तिथे दर्शन घेतलं. तिथून आलो आणि इकडे यात्रेत जायसाठी निघालो. तर बघू शकता यात्रा खूपच मोठी आणि खूप सुंदर छान अशी यात्रा असते. अनेक प्रकारची खेळणी, झुले सर्वच या यात्रेमध्ये असतात. तुम्ही गेले नसाल तर नक्की जा आमच्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यात्रेत. छान अशी यात्रा आहे. तर तुम्हाला जर का हा माझा मिनी ब्लॉग आवडला असेल, तर तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर आम्ही निघालो माझ्या दर्यापूरला यायसाठी म्हणजे मला दादाला सोडून द्यायचं होतं आणि संध्याकाळी मला फोन आला होता इथून. जे दर्यापूरचं व्हीएम मार्ट आहे तिथे माझा एका छोट्याशा बक्षीससाठी नंबर लागलेला होता आणि तिथून मला फोन आला. तर आम्ही सगळी फॅमिली तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर हळदी-कुंकवाचा छान असा कार्यक्रम होता. महिलांसाठी गेम्स सुद्धा होते. ते थोड्या वेळ त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि बक्षीस वितरण झालं. तर असा माझा आजचा ब्लॉग संपला. तर तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला नक्की कळवा. आणि या गिफ्टमध्ये मला मिळालेलं होतं हॉटपॉट, जे छोटंसं 2 हॉटपॉट होते, ते खूप छान होते. क्वालिटी सुद्धा छान होती. तर तिथे जर का तुम्ही जात असाल, तर तुम्हाला गिफ्ट व्हाउचर मिळतं अनेक असे गिफ्ट सुद्धा मिळतात. तर आम्हाला सुद्धा मिळालं. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. थँक